लोकसभा निवडणुका संपताच विधानसभेच्या आधी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे सूतोवाच मंत्री छगन भुजबळ यांनी केले। मंत्री भुजबळ यांनी नाशिकच्या येवला दौऱ्याप्रसंगी संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मेळाव्याप्रसंगी बोलताना सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतीत काही 2-4 मुद्द्यांवर अडचणी आहेत। त्या सुटल्यावर लागलीच अध्यादेश जाहीर होऊन निवडणूक होऊ शकते असंही भुजबळ यांनी म्हटलंय। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या आहे। माझं म्हणणं, कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे। कारण त्यातले काय जे आहेत 2-4 पॉईंट आहे ते क्लिअर झाले का ताबडतोब नोटीस निघाली, नोटिफिकेशन का 15 दिवसात निवडणुका। त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे। त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गण, आपापले गट, आपापली नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा या सगळ्यांकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं, काम करणं गरजेचं आहे। आणि मग बूथ कमिट्यापासून तर लोकांशी संपर्क हा सगळा आता तुम्ही सुरू करायला पाहिजे, जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे। लोकसभा निवडणुकीत स्वतः मी उभा आहे असे समजून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून जोमाने कामाला लागण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अशोक बिद्री।